तब्येत बरोबर नसली की नाही तोंडाला चव सुद्धा नसते आणि काहीतरी चटपटीत पण खाऊशी वाटतं. मस्त सरसरीत झणझणीत असं खाऊशी वाटतं. पण जास्त वेळ किचनमध्ये उभा सुद्धा राहण्याची ताकद नसते. पण आपल्याला कसं करावंच लागतं ना. म्हणूनच म्हणलं आज आहे ना येसूर घालून मस्त झटपट सरसरीत आणि झणझणीत असं बोंबील सांडग्याचं कालवण करायचं. तर म्हणजे कसं तोंडाला चव सुद्धा येईल आणि भाकरी चुरून मुरून खाता येईल. या येसूरची रेसिपी आहे ना आपल्या चॅनलवरती मी अपलोड केली, तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सांडगे थोडेसे तेलामध्ये गव्हाळे भाजून घेतले. कढईमध्ये तेल घालून जिऱ्याची फोडणी करून कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालून परतून घेतलं आणि पाव चमचा हळद घातली. मी घरी केलेला कांदा लसूण मसाला घातला. 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला. सांडगे घातले आणि थोडंसं पाणी घालून वाफ काढली, म्हणजे सांडग्यांमध्ये मसाला छान मुरला जाईल. आणि येसूरचं पाणी केलं, म्हणजे 1 वाटी पाण्यामध्ये 2 चमचे येसूर घातला, मिक्स केला आणि भाजलेले बोंबीलचे तुकडे घातले. येसूरचं पाणी घातलं, गरम पाणी घातलं, मस्त सांडगे शिजेपर्यंत उकळलं आणि कालवण बनून तयार झालं.